लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारवर केला। लाडकी बहीण योजनेतूनही पैसे खाल्ले गेले असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात। लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी सुद्धा सुळेंनी केली। तर विरोधकांनी क्रॉस व्हेरिफिकेशन न करता आकडे सांगितले असं उत्तर अदिती तटकरे यांनी दिलं। लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं। त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे। 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी 3 गोष्टी केल्या पाहिजेत। एक तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे। 26 लाखाचा डेटा आलेला आहे, याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ही सुरू आहे, ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येत आहेत पात्र अपात्राचे हे समोर येत आहेत।